नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन खाकी 2020 या बॅच मध्ये मी दिवशी मॅडम तुम्हा सर्वांचं स्वागत करते। चला तर मग आजच्या पुढच्या अंकगणिताच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया। या अगोदर आपण पाठीमागचे जे लेक्चर झाले अंकगणिताचे त्यामध्ये डेमो लेसन तुम्ही पाहिलाय, त्यामध्ये वर्ग आणि वर्ग काढायला शिकवलाय। त्याच पद्धतीने आपल्याला अजून मी एक दोनच एक्झाम्पल घेतले होते डेमो मध्ये, तो घटक पुन्हा शिकायचाच आहे। वर्ग काढणे, घन काढणे, वर्गमूळ, घनमूळ सर्व पद्धती शिकायच्या। तत्पूर्वी आपण सोपा घटक सुरू केला होता, संख्या आणि संख्यांचे प्रकार। मग त्यामध्ये सुरुवातीला नैसर्गिक संख्या पाहिल्या। नैसर्गिक संख्यांवरती कसे प्रश्न येतात, एकूण संख्या शोधा किंवा त्यांच्या बेरजा शोधा वगैरे। त्यानंतर समसंख्या, विषम संख्या हे पण प्रकार पाहिले, त्यावरती जरा जास्त क्वेश्चन येत आहेत। पूर्ण संख्या पाहिल्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या पाहिल्या। मूळ संख्यांचा अभ्यास केलाय, त्याबरोबर 1 ते 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या पाहिल्या। त्याचबरोबर जोडमूळ संख्या आल्या त्याच्याच बरोबर त्या पण आपण पाहिल्या आणि महत्त्वाच्या त्रिकोणी संख्या कालच्या लेक्चर मध्ये सुरुवात केलेली आहे। मग आज काय करायचं आहे तर त्रिकोणी संख्यांचा पुढचा प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे। मग तत्पूर्वी होमवर्क साठी काही एक्झाम्पल दिलेले, खूप मुलांनी खूप छान उत्तरे दिलेली आहेत। मग त्यामध्ये पहिलं बघूयात आपण कोणता आहे तर पहिला होमवर्क साठी दिलेले एक्झाम्पल होतं 55 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती। काय सांगितलं होतं, 55 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती। 3 एक्झाम्पल दिले होते मी, ज्यावेळेस आपलं लेक्चर सुरू होतं त्याच वेळेस खूप मुलं उत्तर देत होती। 55 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती। बऱ्यापैकी सर्वांना आले, पण एखादे दुसरे कालचं लेक्चर अटेंड केलं नसेल, आज बघत असतील तर त्यांना पण रिव्हिजन होईल, म्हणून अगदी सविस्तर समजावून सांगते मी। 55 पाया असणारी त्रिकोणी संख्या हा पहिला होमवर्क होता। 55 पाया म्हणजे काय, पहिल्यांदा त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते आठवूया। त्रिकोणी संख्या म्हणजे दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार आणि त्याची निमपण, दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपण, म्हणजे इथे क्रमाने येणाऱ्या दोन संख्या येतील, बरोबर। मग त्यामध्ये 55 ही एक संख्या सांगितली। पाया म्हणजे पहिली संख्या जी लहान आहे दुसऱ्या संख्येपेक्षा। आता बघा 55 पाया म्हणजे 55 लिहा, पुढची संख्या कुठली आहे याच्या 55 नंतर येणारी 56। आता बघा हा पाया दिलाय म्हणून इकडे जाऊन 54 घ्यायची ना। आता समजा या 3 क्रमाने आलेल्या संख्या आहेत 54, 55 आणि 56। आता या संख्यांमध्ये बघा या संख्येला आपण पाया असे म्हटले। 55 ही काय आहे, हा पाया आहे सांगितले। पाया म्हणजे त्याच्या पुढची संख्या क्रमाने घ्यायची, त्रिकोणी संख्या काढण्यासाठी पाठीमागची घ्यायची नाही। जर 54 55 असतं तर 54 हा पाया असला असता। क्लिअर झालं का बघा, सोडूया का मग। चला मग 55 गुणिले 56 छेद 2 लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट सांगितली। चला मग इथे 56 ला भाग जाईल, बे के बे, बे दोन्ही 4 1 राहिले, बे 8 16 म्हणजे 55 गुणिले 28। आता या दोन्हींचा गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि याचं उत्तर आपल्याला लगेचच मिळणार आहे। खूप जणांनी कॅल्क्युलेशन केले, कॅल्क्युलेशन जरासं फास्ट करते। 85 40, पुढे बघा 5 दुनी 10 आणि 4 14, त्यानंतर या 5चं काम संपलं। पुन्हा 85 40, 4 हाताला गेले, 5 दुनी 10 आणि 4 14, करा बेरीज 1540, म्हणजे याचं उत्तर किती मिळाले 1540। खूप मुलांनी कालच उत्तर दिलेलं आहे, तुमचं खूप खूप अभिनंदन, खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे। चला मग दुसरा होमवर्क घ्यायचा का, आता डबल क्वेश्चन लिहायची मला आवश्यकता नाहीये, मी इथंच ऍडजस्ट करते बघा। दुसरा होमवर्क साठी क्वेश्चन दिलेला होता 49 पाया असणारी त्रिकोणी संख्या। ओके 49 कालच काढलंय सगळ्या मुलांनी उत्तर, तरी पण मी रिपीट करते। 49 गुणिले 50 छेदामध्ये 2, बघा 50 ला 2 ने भाग गेला 25 आलं, येते का बघा। 49 गुणिले 25 करताय का गुणाकार, डायरेक्ट उत्तर सांगू द्या का। बऱ्याच मुलांनी गुणाकार याचा केलेला असेल, डायरेक्ट उत्तर मी सांगते 1225, किंवा तुम्ही कन्फर्म गुणाकार करून बघा, वेळ नको घालवायला, पुढचा प्रकार मला शिकवायचा आहे। शेवटचा एक होमवर्कचं एक्झाम्पल बघते, आता गुणाकाराची वगैरे सवय तुमचं तुम्ही लावून घ्या। लास्टचं एक्झाम्पल मी दिलं होतं 153 पाया असणारी त्रिकोणी संख्या, हा मोठा आले मी करून
होते गुणाकार, याचं नका टेन्शन घेऊ. बघा 153 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 153 गुणिले 154, छेदामध्ये 2 लिहायचे. भाग जातोय का 154ला? बघा बे के बे, बे साती 14, एक राहिले का? पुन्हा बे साती 14, 153 गुणिले 77. अंक मोठे आले, मी दाखवते करून. याचा गुणाकार 25 ने गुणणं सोपं होतं, ते कॅल्क्युलेशन करा असं सांगितलं तुम्हाला मी. 153 गुणिले 77. बघा आधी 7 ने गुणूया. 7 त्रिक 21, 7 5 35, 35 आणि 2 35, 36 37, 3 हातच्याला गेले. 7 21 7, 7 आणि 3 किती झाले हो? 10 झाले. चला या 7चं काम संपलं. आता काय 7 ने गुणणार म्हणजे वरचाच गुणाकार येत असतो. 7 त्रिक 21, 7 5 35 आणि 2 37, 7 21 7 आणि 3 10. ओके, इथं 8 आले, 1 आले, 7 1 आणि 1 म्हणजे 11,781 आले का मित्रांनो? चला काही मैत्रिणी सुद्धा आहेत, मित्र आणि मैत्रिणींनो, आलेत का उत्तर? बघा तुमची अशा पद्धतीने खूप छान. खूप मुलांनी कमेंट्स केलेत उत्तर सांगायला. मला फक्त वेळाभावी ते नोट डाऊन करता आलं नाही कोणी कोणी उत्तर दिली. उद्याच्या लेक्चरमध्ये ज्यांनी उत्तर दिली त्यांची नावं आपण नक्की जाहीर करूया, म्हणजे लक्षात येईल कोण कोण उत्तर देते आणि तुमचाही उत्साह वाढून जाईल. बघा संपला. हा होता आपला होमवर्कसाठी दिलेली उदाहरणे. हा बरं, पुढचा प्रकार चालू करण्याआधी एका विद्यार्थ्याची कमेंट होती की मॅडम आम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या सांगा, किती आहेत ते सांगा. जसं आपण मूळ संख्या काढल्या की नाही, 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या होत्या. आता तुम्हीच बघा 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती येत आहेत ते बघा. 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आपण मिळून काढूया. फार जास्त नाहीये, फास्ट होऊन जाईल, लगेचच होते. बघा 1 ते 100 पर्यंतच्या काढायचे. तर पहिल्या क्रमाने घेऊया. 1 गुणिले 2/2. बघा 2/2 म्हणजे किती आलं? 1 आलं. ही पहिली त्रिकोणी संख्या. हा, त्यानंतर पुढे जाऊया. बघा थोडंसं 1 गुणिले 2/2 बरोबर किती झाले? बघा इथं बे के बे झालं आणि 2/2 गेलं. इथं किती आलंय? हा 1 आलेलं आहे. आता याच्या पुढचा भाग आपण क्लिअर करू. 2 नंतर 2 गुणिले 3 क्रमाने येणारी संख्या आहे का? छेदात 2 घ्या म्हणजे 6/2 किती आलो? 3 आलो. बघा काय नाही, मी क्रमांक घेते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. बघूयात किती पर्यंत क्रमाने घ्याव्या लागतील म्हणजे 100 पर्यंत पूर्ण होतील. पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी त्रिकोणी संख्या 3. यानंतर पुढच्या भागाकडे जायचं का? बघा 3 आणि 4चं बघूया. 3 गुणिले 4 छेदामध्ये 2, 3 चौक 12, 12/2 किती आलं? 6 आलं. आता हे समजलं असेल. वेगात घेतलं तर काही प्रॉब्लेम नाहीये ना? कुणाला कंटिन्यू करू का? बघा मी क्रमाने संख्या घेत होते. 1 गुणिले 2/2, 2 ला 2 गेले, 1 राहिले. 2 गुणिले 3 बेत्रिक 6, 6/2. पुढची त्रिकोणी संख्या 3 मिळाली. 3 आणि 4चं पण काढलं. चला आता 4 आणि 5चं काढूया. 4 गुणिले 5/2, 4 पंचे 20/2 म्हणजे पुढची त्रिकोणी संख्या किती आली? 10 आली. पुढे बघा 5 आली. जास्त नाहीये, टेन्शन घेऊ नका, लगेच होते. 5 गुणिले 6/2, 5 सख 30, 30/2 किती मिळालं? 15 मिळालं. 5 6 झाले का? 6 7चं काढूया आपण. इथंच काढते. 6 गुणिले 7/2. बघा 6 7 42 करण्यापेक्षा सोपं आहे. बे के बे बेत्रिक 6, 3 7 21. पुढची त्रिकोणी संख्या किती मिळाली? 21 मिळाली. 6 आणि 7चं झालं का? 7 आणि 8चं घ्या. जोपर्यंत 100 पेक्षा लहान अंक येत आहेत ना तोपर्यंत आपण घेणार आहोत. हे बघा बे के बे, बे चौक 8, 7 चौक 28, 28 मिळालं का? 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आपल्याला अशा पद्धतीने लक्षात येतील. आता मी 8 आणि 9चं घेते. बघा 8 गुणिले 9/2, बे के बे, बे चौक 8, 9 चौक 36. ओके, झालं का क्लिअर? बघा आता 9 आणि 10चं घ्या. 9 याचा अर्थ 100 पर्यंत काढावं लागत नाही. आयडिया सांगते बघा गंमत कशी आहे. बे के बे, बे पंचे 10, 9 5 45 आलं. आता 10 आणि 11चा गुणाकार घ्या बरे. 10 गुणिले 11
त्याला पण छेदामध्ये काय लिहायचं आहे, 2 लिहायचं आहे. बे के बे, बे पंचे 10, 11 पाची 55 झाले. त्याच्या पुढचे बघा 11 आणि 12चा गुणाकार मला घ्यायचा आहे. 11 गुणिले 12 छेदामध्ये 2, बे के बे, बे सख 12, 11 सख 66. 66 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या झाल्या. 100 येईपर्यंत काढायचंय, थोडंच काढायचं राहते. बघा आता 12 गुणिले 13 करूया. इकडं करते जागे अभावी. तुम्ही पण वहीमध्ये काढून ठेवा, छानच आयडिया. 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या काढून ठेवा. बे के बे, बे सख 12, 13 गुणिले 6 78 झाले. बघा 13 78 ना, 13 गुणिले 6 78 झाले. आता आपण 13 आणि 14ची जोडी घेऊन बघूया. 13 गुणिले 14, 2 ने भागायचं आहे. बे के बे, बे सती 14. पुढचं आहे असंच येणार आहे. बघा 7 त्रिक 21, 7 एके 7 आणि 2 9, 13 सत्ते 91 आणि 14 पर्यंत झालं का? त्यानंतर बघा 14 आणि 15ची जोडी घेऊन तर बघूया. छेदामध्ये 2, बे के बे, बे सती 14, 15 सत्ते 105. पण आपल्याला एका विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न काय होता की 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत? 1 ते 100 पर्यंत. आता बघा याच्यासाठी सगळ्या जोड्या 100 पर्यंत घेण्याची आवश्यकता नाहीये. 15 16 घ्या असं क्रमाने काही नको. त्रिकोणी संख्या म्हणजे मी चौकोन केलेल्या. पहिली त्रिकोणी संख्या 1 3 6 10 15 28 36 45 55 66 78 आणि 91. ही तर आली तर 105 आली, 100 पेक्षा मोठी आली. म्हणजे इतक्याच त्रिकोणी संख्या 1 ते 100 मध्ये आहेत. पुन्हा प्रश्न पडू नये कसं काय, त्यासाठी मी थोडंसं इथं करूनच दाखवलं. किती मोजूया का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 12 त्रिकोणी संख्या आहेत. 12 त्रिकोणी संख्या आहेत. झाला का डाऊट क्लिअर? बघा लिहून घ्या, चांगलंच आहे, एक्स्ट्रा अभ्यास होऊन जाईल. आता ते मी 105 का घेतलं नाही? तुम्हाला वाटेल 14 आणि 15 हे जे अंक आहेत ते 100च्या आतच आहेत की घ्यायला पाहिजे होते. पण त्या विद्यार्थ्याने फक्त इकडच्या त्रिकोणी संख्या बरोबर का याच संख्या सांगायच्या होते 1 पासून 100 पर्यंतच्या. 1 3 6 10 15 28. बघा 15 21 इथं पण आहे, हे मोजायचं राहिलं का? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. सॉरी एक संख्या कोपऱ्याला राहिली होती चुकून. ओके 13 झाल्या का? बघा ही 21 या बाजूस आल्यामुळे मोजायची राहिली. पुन्हा एकदा काउंट करूया का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. ओके डन. लक्षात ठेवा 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या 13 आहे. त्रिकोणी संख्या 13 लक्षात ठेवायला सेंटेन्स पण सोपं आहे. मूळ संख्या किती होत्या? 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या होत्या. तर त्रिकोणी संख्या किती आहेत? 13 त्रिकोणी संख्या आहेत. आलं का ध्यानात? हे सगळं सोपं वाटतंय ना? जायचं का मग पुढे? बघा चला मग आजचा मी पुढचा प्रकार तुम्हाला वेगळा थोडासा शिकवणार आहे. बघूयात आता पुढचा प्रकार कसा आहे तो. कमी उदाहरण होऊ द्या चालेल, पण परफेक्ट लक्षात राहिलं पाहिजे. पुढचा प्रकार लगेच घेऊया. आता पुढच्या प्रकारातलं नवीन प्रकारातलं पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगते. पहिलं उदाहरण आहे आपल्याकडे 55 ही त्रिकोणी संख्या असून, बघा प्रश्न माझ्याबरोबर लिहून घे. चला काही मुलींचं मी रिप्लाय मुली मला पर्सनल व्हॉट्सअपला मेसेज करत असतात. मी पाहिलंय, ॲक्च्युली मला लगेच नाव आठवे ना, मी उद्याच्या लेक्चरमध्ये नक्की सांगेन. तर खूप छान ते लिहून घेतले अगदी, आणि होमवर्क नोटबुकमध्ये सोडवलेला स्क्रीनशॉट काढून त्या विद्यार्थिनींनी मला पाठवलं होतं. आय थिंक तेजस्विनी असं नाव असावं. खूप सुंदर व्यवस्थित सगळं लिहून घेतले. ते नोटबुकचा मला फोटो काढून त्यांनी पाठवला होता. खूप छान छान असं लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला ते परत उपयोगी पडेल.
55 ही त्रिकोणी संख्या असून 55 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती? तिचा पाया किती असेल? आता या प्रकारचे प्रश्न आपण खूप सारे बघूया, सराव करूया. बघा आता काय आहे याच्यामध्ये. आतापर्यंत पाया दिला होता. पाया म्हणजे खालचा अंक, पहिला अंक. तुम्हाला सांगितलं 12 पाया आहे तर त्रिकोणी संख्या काढा. 12 पाया दिला तर आपण काय करत होतो, 12 गुणिले 13/2, बे के बे, बे सख 12, 13 गुणिले 6 78. लगेच काढून टाकले की नाही आपण? हे सोपं होतं की नाही आपल्याला उत्तर सोडायला. आता ही त्रिकोणी संख्या दिली आहे आणि हा पाया विचारलाय, म्हणजे 78 दिला असता, त्याचं उत्तर 12 काढायचं आहे आपल्याला. आता परीक्षेत असं आलं तर नक्की कसं सोडवायचं? सोप्या आयडियाने सांगते, काही अवघड नाहीये. उदाहरणे होऊ दे 8-10, तुम्हाला ते परफेक्ट जमून जाईल. आज जितकी होतील तितकी उदाहरणे आपण कव्हर करू. बघा 55 ही त्रिकोणी संख्या आहे, बरोबर. तिचा काय शोधायचं आहे? पाया शोधायचा आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे नक्की काय? तर ज्या दोन लगतच्या संख्या होत्या, पाया आणि त्याच्या पुढची संख्या, त्यांच्या गुणाकाराची निमपट होती, बरोबर आहे का? थोडक्यात इथं काय सांगितलं, आता याच उदाहरणावरून सांगते. हा पाया आपल्याला माहित नाही x आहे, हे काढायचंय. हे भागिले 2 पलीकडे जाऊन काय होतील, गुणाकारामध्ये जातील ना, बरोबर आहे की नाही? मग तसंच पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे. पण आयडिया सांगते कशी. 55 संख्या दिली, त्रिकोणी संख्या दिली का तिची दुप्पट करून घ्या. बघा 55 गुणिले 2, का दुप्पट करायची हा पण डाऊट, शंका विचारण्याआधीच क्लिअर करते. आपण काय करतो, 2 ने भागत असतो, बरोबर आहे की नाही? का 2 ने भागतो? त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट करतो. निमपट केली म्हणून त्रिकोणी संख्या निघाल्यानंतर पाया काढण्यासाठी मात्र दुप्पट करावी लागते, कारण हा जो भागिले 2 होता ना, तो पुन्हा पलीकडे जातोय. बघा आता पुन्हा एकदा सांगते. समजा आपल्याला पाया माहित आहे, तो x आहे. पुढची त्रिकोणी संख्या काढताना काय करणार, त्यात 1 मिसळतो, छेदामध्ये 2 लिहितो, बरोबर आहे की नाही? आणि मग काहीतरी त्रिकोणी संख्या निघेल. मग हा जो छेदातला 2 आहे ना, तो पलीकडे पाठवलाय तर गुणाकार होईल. म्हणून आयडिया लक्षात ठेवायची, बाकीचं द्या सोडून. 55 जर त्रिकोणी संख्या दिली, पाया विचारला, दिलेल्या त्रिकोणी संख्येचे पहिल्यांदा दुप्पट करून घ्या. 55 गुणिले 2 किती येईल? 110 येईल. आता बघा कुठल्याही प्रकारचं सूत्र वगैरे वापरायचं नाही. यासाठी सूत्र पण आहे, ते पण सांगते तुम्हाला. n गुणिले n अधिक 1/2 असं सूत्र वापरलं जाते. पण आपण सूत्रांचा वापर करणार नाही आहोत. मग काय करायचंय आपल्याला? सूत्रांचा वापर करायचा नाहीये. क्लिअर दिसतंय का सांगा? थोडंसं लेट ऑफ झालेले आहे. कंटिन्यू करूया, नो प्रॉब्लेम. दिसत असेल तर मी थोडा अजून डार्क लिहिते. 55 ही त्रिकोणी संख्या आहे आणि त्याची दुप्पट केली तर 110 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. याच्यासाठी सूत्र पण आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. बघा दिसतंय का तुम्हाला? 55 गुणिले 2 बरोबर 110. क्लिअर दिसतंय? जायचं पुढं? ओके डन. 55 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती? 55 ची दुप्पट करा, 110. आता काय आयडिया सांगते, लक्षात ठेवा. 110 जो अंक आहे ना, हा अंक याच्या शेजारी असणारी वर्ग संख्या शोधायची. आता कशी ते सांगते, सरावाने येईल ना तुम्हाला, सोपं असते. आता मी वर्ग संख्या लिहिते थोडंसं फास्ट. 10च्या पुढचेच वर्ग शक्यतो लिहिते, दुप्पट करून मोठेच अंक येत आहेत ना, म्हणून. 10चा वर्ग 100, 11चा 121, 12चा 144, 13चा 169, 14चा सांगा 196, 15चा 225, 16चा 256, 17चा 289, 18चा 324, 19चा 361 आणि 20चा 400. असे धुमपाट वर्ग असणं खूप गरजेचं आहे. याच्या पण पुढचे वर्ग संख्या मी तुम्हाला सांगते. बघा पुढची परत लिहूया. आता जितकं गरजेचं आहे तेवढंच राहू दे, परत पुढचं मी सांगते. आता तुम्हाला वाटेल की तुमचं पाठ होतं म्हणून तुम्ही लिहिलं, आमचं कुठे पाठ आहे. काही हरकत नाहीये, पाठांतर नसला तरी सोप्या पद्धतीने वर्ग कसा काढायचा हे मी तुम्हाला लगेच शिकवणार आहे. अगदीच सोपं आहे ते सुद्धा. बघा मी काय सांगत होते, दिलेली त्रिकोणी संख्या लिहून घ्यायची, त्याला 2 नेच गुणायचं, गुणाकाराला 110, वर्ग संख्या बघायच्या. 110 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे? आता बघा 110 या दोन्हीच्या दरम्यान असणार आहे, बरोबर आहे की नाही?
मग लहान वर्गसंख्या कोणती? 100. सापडलं का बघा? लहान वर्गसंख्या बघा 110 पासून लहान वर्गसंख्या 110 पेक्षा लहान कुठली आली हो? 100 आली. लगेचच वर्गसंख्या घ्यायचं. काही जणांना वाटेल 9चा वर्ग इकडे 81 आहे, तो पण 110 पेक्षा लहान आहे, बरोबर की नाही? तर तसं नाही. काय करायचं आहे? लगेच येणारी लहान संख्या कुठली आहे? 100 आहे. मग या 100चं वर्गमूळ काढा. 100 कोणाचा वर्ग आहे हो? 10चा. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 10 हा दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल. कशी वाटली आयडिया? सोपं आहे का? अजून एकदा समजावून सांगते, कन्फर्म करून बघूया. 10च पाया असणारे उत्तर 55 तर येत आहे का? आणि मग आपण पुढे जाऊया. चला मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. दिलेली त्रिकोणी संख्या लिहून घ्यायची, त्याची दुप्पट करा. 110 आली का? 110च्या जवळ कुठला वर्ग आहे? 100 ही वर्गसंख्या 110च्या जवळ आहे, म्हणून 100चं वर्गमूळ घ्यायला विसरू नका. किती येते? 10. संपलं आपलं उत्तर. सरावाने येईल. अशी खूप 8-10 गणित सलग आपण आता घेऊयात आजच्या लेक्चरमध्ये. तुमचं ते तोंडपाठ होऊन जाईल, चांगले लक्षात राहील. आता मी पडताळा बघते. 10 पाया असेल तर 55 उत्तर तर येते का बघूया. 10 हा पाया आहे, गुणिले मी 11 केलं. पुढची संख्या घेतो ना, छेदामध्ये 2. बे के बे, बे पंचे 10. मग 5 गुणिले 11 55. आलं का उत्तर? आलं का? म्हणजे बरोबर येते का? पडताळा करून बघितला, बरोबर येतोय ना? ओके, डन. चला आता तुमच्यासाठी एक उदाहरण तुम्ही सोडवायचं, आपण मिळून सोडूया. सोपं आहे बघा. लिहून घेताय ना? सोपं उदाहरण आता पुन्हा तुमच्यासाठी. समजा 66 ही त्रिकोणी संख्या आता आपण काढली होती की 1 ते 100 पर्यंतच्या. तुम्ही सगळ्या त्रिकोणी संख्या घेऊन पहिल्यापासून सगळ्या घ्या आणि हे तुम्हाला त्याचा पाया काढता येतोय का बघा. पहिल्याच्या काढल्या ना, 1, 3, 6, पुढे 10, त्यानंतर 15, 1, 20 या संख्याच्या काढल्या ना आपण. या संख्या घेऊन बघा तुम्हाला येते का सोडवायला. सगळ्या घ्यायच्या 1 ते 100 पर्यंत. आजचा होमवर्कच घ्या. 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या संख्या घ्या ज्या आपण त्रिकोणी संख्या काढल्या होत्या आणि त्यांचा मला पाया काढून दाखवा. लिहून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट केलं तरी चालेल किंवा युट्यूबला जरी आन्सर्स दिले तर खूपच छान, तरी पण चालेल. बघा तुम्हाला ते जमते का बघा. 66 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती असं विचारले. 66चं काढूया. काय नाही, सोपं आहे. 66 गुणिले 2. नेहमी 2च गुणाकार करायचं बघा. बेस अख्ख 12, हातचे गेले. बेस अख्ख 12, 12 आणि 1 किती झाले हो? 13. गुणाकार किती आला? 132 आला. दिसतंय का तुम्हाला सर्वांना क्लिअर? लाईटचा प्रॉब्लेम झालाय, अचानक लाईट गेली. असू द्या, मी डार्क लिहायचा प्रयत्न करते. 132 दिसतंय ना? 132 कुणाच्या शेजारची वर्गसंख्या आहे बघा. 132 कुठे येणार? 121 आणि 144च्या मध्ये 132 येणार. समजतंय ना? मग 132च्या जवळची लहान वर्गसंख्या. हो, आता दिसेल क्लिअर. झाला लाईटचा प्रॉब्लेम क्लिअर. चला पुन्हा एकदा व्यवस्थित सांगते. 66 गुणिले 2 किती आला गुणाकार? 132 आला. 132च्या जवळची लहान वर्गसंख्या कोणती? 121. 144 नाही घ्यायची, ती मोठी आहे. लगतची लहान वर्गसंख्या 121. बघा, लहान वर्गसंख्या 121. याचा वर्गमूळ काढायचं झालं. कोणाचा वर्ग आहे 121? 11चा. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? याचं पाया किती असेल? 11 असेल. झालं का क्लिअर? बघा, नसेल समजत तरीही सांगा. अजून 8-10 उदाहरणे होणार आहेत. तरीही नाही क्लिअर झालं तर उद्याचं सुद्धा सगळं लेक्चर याच्यावरतीच घेऊया. जोपर्यंत क्लिअर होत नाही ना, आपण पुढे नाही जाणार. आपल्याकडे खूप अवकाश आहे, खूप सराव आपल्याला करायचा आहे. पडताळा बघूयात का 66चं उत्तर आपल्याला मिळतंय का ते तुम्ही बघू शकताय. 11 हा पाया आहे, त्याच्या पुढची संख्या 12 छेद 2. बे के बे, बेस अख्ख 12. 11 गुणिले 6 आलं का 66. म्हणजे 11 पाया असेल तर त्रिकोणी संख्या किती निघते? 66. उलट दिलेले 66 त्रिकोणी संख्या आहे तर पाया काढा. 66 गुणिले 2 केलं. लहान वर्गसंख्या घेतली 121. 121 कोणाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे, म्हणून पाया किती आला? 11 आला. झालं का? जायचं का पुढं? पुढचा अंक घेऊ का? घ्या, पुढचा अंक घ्या. तुम्ही सोडवा बरं पुढचा अंक आता.
88 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती? या तोपर्यंत सोडवा, लगेच उत्तर पटापट देण्याचा प्रयत्न करा. बघा आलं असेल तुम्हाला उत्तर, तरी पण आपण सगळे मिळून एकदा सोडूया. 88 गुणिले 2, बे 8 16, 16ला 6 हातचे गेले, 2 गुणिले 7 घ्या, बे 7 14, 14 आणि 1 15. गुणाकार किती आला? 156 आला का? आता चला पलीकडे वर्गजित लिहून घेतली. 156 कुठे येतोय बघा, इथे 121 आहे, 144, 169, म्हणजे या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी 156 हा अंक असणार आहे. मग लहान अंक कुठला? 144 की 169? 156च्या शेजारचा लहान अंक म्हणजे लहान वर्ग संख्या. मी तात्पुरतं लिहिते समजण्यासाठी, तुम्हाला ते परत फास्ट येऊन जाईल, तोंडीच करायचं पुन्हा. तर 156 आला की उत्तर तयार. लहान वर्ग संख्या कोणती? 144. 144 कोणाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. झालं तर मग उत्तर किती आलं? 12 आलं. समजलं का? समजतंय का? 12 हा पाया आला. 12 पाया असणारं उत्तर पण काढून बघा कन्फर्मेशन साठी. 12 गुणिले 13 करतो ना पुढचा अंक, छेदामध्ये 2, बे के बे, बे सख्ख 12, 13 गुणिले 6 78 उत्तर येईल. झाला पडताळा सुद्धा. आलं का? झाला डाऊट सगळा क्लिअर? पुढचं जरा मोठी संख्या घेऊ का आता? हे छोट्या संख्या होत्या, मोठं घेऊन बघूया थोडंसं. 3 अंकी घेऊया आता. 105 घ्या. क्वेश्चन लिहून घेत चला, सोपं जाईल तुम्हाला, परतही अभ्यासाला उपयोगी पडतील. 105 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती? किती त्रिकोणी संख्या सांगितली आहे? 105. 105 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती? बरं चला लिहून घ्या 105. हाच क्रायटेरिया वापरायचा, वेगळं काही नाहीये. गुणाकारात 2 लिहा, दुप्पटच करायची ना. बघा बे 5 10, परत हातचे 1 गेले, 2 गुणिले 0 0 येणार, हातच्याचा 1 लिहिला, 2चा आणि 1चा गुणाकार, बे 1 बे, किती आलो? 210. लगेच तिकडे नजर पाहिजे. 210च्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे? ती पण लहान वर्गसंख्या घ्यायची आणि त्याचं वर्गमूळ म्हणजे पाया असतो. ओके ओके डन. 210 कुठे बसणार बघा? 196 पेक्षा मोठा आहे आणि 225 पेक्षा लहान आहे. 210 म्हणजे लहान वर्गसंख्या कोणती आली? त्याच्या जवळची 196 आली. मग कोणाचा वर्ग आहे 196? 14चा वर्ग आहे. झालं तर मग डन, विषय क्लिअर. झालं तर 196 14च आहे, म्हणजे 105 ही त्रिकोणी संख्या असली तर त्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे? 14 आहे. आता खूप मुलांना डाऊट वाटेल की 153 घ्या, कुठलं पण घ्या, 25 घ्या, 24 घ्या, पण ती त्रिकोणी संख्या असली पाहिजे तरच तिचा पाया निघतो, अन्यथा त्या संख्येचा पाया निघत नाही. तुम्ही जर 77 इथं घेतलं तर 77 ही त्रिकोणी संख्या नाहीच आहे. 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाल्या होत्या, बरोबर की नाही? मग त्याच त्रिकोणी संख्यांचा पाया निघतो. जर ती त्रिकोणी संख्या नसेल तर त्या संख्येचा पाया निघत नाही. आणि तुम्हाला हे प्रश्न येताना कुठल्याही संख्या येणार नाहीत, आधी त्रिकोणी संख्या असेल तरच पाया काढा असा प्रश्न येईल. प्रश्नातच आहे ना 105 ही त्रिकोणी संख्या असून, म्हणजे ही त्रिकोणी संख्या आहे तरच तिचा पाया काढायचा आहे. नाहीतर क्रमाने 1 नंतर पुढची त्रिकोणी संख्या 3 आली होती, आम्हाला 2चा पाया काढून दाखवा, असं नसतं. ते त्रिकोणी संख्या असेल तरच पाया काढता येतो. झालं का क्लिअर? घ्यायचं का पुढचा अंक? अजून थोडी मोठी मोठी उदाहरणं थोडीशी घेऊया, अवघड घेऊया. बघा 136 ही त्रिकोणी संख्या असून त्या संख्येचा पाया किती आहे ते काढूयात का? बघा 136 गुणिले 2 गुणाकार करायचा, इथंच करते डायरेक्ट, आता उभा गुणाकार न म्हणता. बे सख्ख 12, हातचे गेले, बे त्रिक 6, 6 आणि 1 7 आणि बे के बे 272, बरोबर. गुणाकार काय आला? 272, बरोबर. 272 कुठे आहे?
त्याच्यापेक्षा लहान अंक शोधायचे. 225 इथं 256 म्हणजे 256 पेक्षा मोठा आहे. या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी 272 हा अंक असणार आहे. मग लहान अंक कुठला? 272च्या शेजारचा वर्गसंख्या कोणती? 256 मिळाली. समजतंय का? मग 256 कोणाचा वर्ग आहे? तर 256 हा 16चा वर्ग आहे. आलं का ध्यानात? बघा मग 256चं वर्गमूळ काढूया. किती आलं ते? 16 आलं. समजतंय का? सोपं वाटतंय का? सोपं आहे. जायचं का मग पुढच्या गणिताकडे? अशाच प्रकारचे अजून एक 2-3 उदाहरणे आपण घेऊया, म्हणजे ते परफेक्ट तुमच्या लक्षात राहील. या पद्धतीचा होमवर्क पण मी तुम्हाला नक्कीच देणार आहे. त्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये अजून नवीन प्रकार मग शिकायला मिळेल. त्यासाठी आजच ही गणितं जरा क्लिअर करून टाकूया. पुढचं अजून एक उदाहरण देते. 231 घ्या. 231 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती? आता तुम्हाला वाटेल काहीही मनाने एक्झाम्पल घेत आहे, तुमच्या सरावासाठीच आहे. अनेक प्रकाशनच्या पुस्तकांचे एकत्रीकरण आहे माझ्याकडे. मी कलेक्शन केलेले आहेत उदाहरणं. शिवाय या अगोदर परीक्षेला आलेली पण उदाहरणं आहेत, पण मी ते पेंडिंग ठेवले, ते नाही घेत. मी तुम्हाला कुठल्या साली आले, कधी आले हे सांगून पोलीस भरतीला आलेली उदाहरणं, कुठल्या जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी आले, त्याचे एक सेपरेट लेक्चर आपलं असणार आहे. आणि एका विद्यार्थ्याने असं पण सांगितलेलं की खूप मुलं डाऊट विचारतात तर खूप वेळ जातो आणि ही उदाहरणं कंप्लीट होत नाही जे मला घ्यायचे असतात ते. म्हणून त्या विद्यार्थ्याचं असं मत होतं की त्याच्यासाठी निवांत एक सेपरेट लेक्चर ठेवा. सगळ्यांनी तुमचे जे डाऊट असतील, तुम्ही इतर प्रकाशनांमध्ये बघून जर क्वेश्चन काढत असाल प्रश्नपत्रिकेतले, तर त्या विद्यार्थ्याचं असं मत आहे की सगळे एकत्र पाठवून ठेवा, कलेक्ट करून सेपरेट लेक्चर घ्या. खूप छान आहे. तुमच्या सूचनेचं नक्कीच आपण पालन करूया. नक्कीच ते अंमलात आणण्याचा प्रयत्न देखील करूया. चला मग जायचं का पुढच्या गणिताकडे? 231 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती? चला मग 231 ची दुप्पट करायला घेऊया. 231 गुणिले 2. हे बघा, बे के बे, बे त्रिक 6 आणि बे दुनी 4. किती होत? 462 आहे का? आता 462 कुठे येतोय बघा. 361 400 आला, म्हणजे याच्या पुढचे पण वर्ग आता माहीत असणं गरजेचं आहे. आता थोडं तुम्हाला टेन्शन येईल तसं वर्गसंख्या लिहित असताना सगळ्या लिहून घ्यायच्या का वगैरे नको, काही आवश्यकता नाही. मी अजून तुम्हाला तो लेसन घेतला नाही वर्ग काढणे, फक्त डेमो दिला होता वर्ग कसे शोधायचे. आणि त्यात पण 1-2च मला वाटतं गणित मी घेतली होती वर्ग कसे काढायचे. आपण खूप घेणार आहोत, पुढे शिकायचं आहे. हा लेसन संपल्यावर मी तुम्हाला वर्ग संख्यांचे कसे काढायचे शिकवते. 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी. पाठ करायचं नाही, गुणाकार करत बसायचं नाही, सोपी ट्रिक वापरून आपण ते सोडवणार आहोत. चला मग मी तुम्हाला आता पुढच्या सगळ्या संख्यांचे वर्ग आपल्याला लिहावे लागतील असं वाटायला लागले, कारण मोठ्या संख्या येऊ लागल्या ना. आता बघा इथं गुणाकारामध्ये 462 आले. आपण फक्त 400 पर्यंतचेच वर्ग लिहिले होते, म्हणजे मी 20 पर्यंतचे लिहिले. पुढचे पण लिहूया. 21 पासून पुढे असणारे. 21 चा वर्ग किती आहे? 441. सपोर्ट करा, रिस्पॉन्स द्या, आन्सर द्या, पुढचे वर्ग सांगा. 22 चा वर्ग 484. 23 चा वर्ग 529. ऍक्च्युली गरज नसते पुढचे वर्ग पाठ करून ठेवायचे, 20 पर्यंत असले तरी बास होतात. 24 चा 576. 25 चा वर्ग 625. 26 चा वर्ग 676. त्यानंतर 27 चा वर्ग येतोय 729. 28 चा वर्ग 784. 29 चा वर्ग सांगितलाय 841. आणि 30 चा वर्ग किती असतो? 900. कन्फर्म करून बघा वर्ग बरोबर आहेत का. 100% बरोबरच असणार तरी पण. चला आता जायचं का पुढे. बघा आपल्याला गुणाकार आला 462. 20 पर्यंतच्या वर्गामध्ये 400 पर्यंतच्या संख्या आल्या. 462 कुठे बसतोय बघा आता. साहजिक 441 पेक्षा मोठा असेल आणि 484 पर्यंत, म्हणजे या दोन्हीच्या मध्ये 462 हा अंक येणार आहे. बरोबर का? मग लहान वर्गसंख्या कुठली जवळची? 441 आहे का? हो. मग 441 कुणाचा वर्ग आहे? व क्रमाने मांडले की नाही. 441 हा 21 चा वर्ग आहे. झालं तर मग उत्तर किती आलं? 21 आलं.
म्हणजे 231 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती आहे, तर त्या संख्येचा पाया आपल्याला किती मिळाला, 21 हा त्या संख्येचा पाया मिळालेला आहे. बघा कन्फर्म करून बघून मग जायचं का पुढं, एकदा कन्फर्म करूया. मोठा अंक आला ना म्हणून, बरोबर तर येते का बघा, 21 पाया असला तर हेच उत्तर येते. 21 पुढचा अंक लिहित असतो 22 छेदामध्ये 2. हे बघा बे के बे, बे के बे आणि बे के बे. इथं काय आलं, 21 गुणिले 11 करावं लागणार आहे. चला गुणाकार करू. 11 एके 11, एक राहिले, हातचे गेले. 11 एके 11, 11 दुनी 22, 22 आणि एक किती आले, 23 आले. येते का, जर 21 पाया असला तर त्रिकोणी संख्या येते का 231, हो येते. पडताळा पण झाला म्हणजे कन्फर्म झालं, उत्तर आपलं एकदम ॲक्युरेट आलेलं आहे. समजलं का, अजून मोठा अंक घेऊ का बास करायचा हा प्रकार. खूप सारी उदाहरणे असतात, तुम्ही जितका सराव कराल तेवढं तुमचाच फायदा होणार आहे याच्यामध्ये. बरं असे मोठे अंक येणारे बघूया का, अजून 1 2 ते 3 एक्झाम्पल बघूया, त्यानंतर आपलं टायमिंग पुन्हा संपून जाईल. बघूया, मी 2 उदाहरणं अजून सांगते. समजा 300 ही त्रिकोणी संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तो अंक जर त्रिकोणी संख्या असेल तरच तुम्हाला ती त्रिकोणी संख्या आहे आणि पाया काढा असं दिलं जातं. नाहीतर अंदाजानं 250 घ्या की बघून निघतोय का पाया. पण विद्यार्थी मित्रांनो ती त्रिकोणी संख्या तर असायला पाहिजे ना, असेल तर पाया काढता येईल, नसेल तर पाया काढता येत नसतो. आणि असणाऱ्या संख्येचा पाया काढायला विचारलं जातं, मनाने कोणत्याही दिल्या जात नसतात. समजा 300 त्रिकोणी संख्या आहे आणि त्याचा पाया आपल्याला काढायचा आहे, बघूया निघतोय का. 300 गुणिले 2, बघा गुणाकार किती 600 येणार. 600च्या जवळची वर्ग संख्या, पण लहान अंक असला पाहिजे, मोठा नको. हे बघा इथं 625 आलं, पण आपल्या गुणाकारात 600 आले, म्हणजे हे या दोन्हींच्या मध्ये असणार आहे 600. मग लहान अंक कुठला, 576. तो कितीचा वर्ग आहे बघा, वर्गमूळ काढायचं 576. वर्गमूळ काढायला पण शिकवणार आहे आपण. 21 22 23 आणि हा 24चा वर्ग येतोय, म्हणजे पाया किती येणार, 24 येणार. कन्फर्म करायचं का एकदा. 24 गुणिले 25 छेद 2, बे के बे, बे दुनी 4, 12 गुणिले 25 करावं लागणार. 25चा पाढा सोपा असतो. 25 दोन्ही 50, 25 एके 25, 25 आणि 5 30. येते का 300. झालं का बरोबर, पडताळा आला का बरोबर. चला मग समजलं. आजच्या तासिकेमधलं शेवटचं उदाहरण घेऊया. घ्यायचं का एक शेवटचं उदाहरण, त्यानंतर आपण थांबणार आहोत. मग पुन्हा एक उदाहरण थोडं अजून मोठी संख्या घेते, बघूया येते का ते. पुढचा अंक आहे 465. 465 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. चला तर मग काढूया हे लास्टचे एक्झाम्पल. यासारखी उदाहरणं मी लगेच तुम्हाला सरावाला देते. 465 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा. 465 गुणिले 2 करा. बे पंचे 10, हातचा गेले. बे सख्ख 12, 12 आणि 1 13, पुन्हा हातचा गेले. बे चौक 8, 8 आणि 1 किती झाले, 9 झाले, म्हणजे 930 येते का 930. बघा कुठे आहे मग 900. 900 इथं 30चा वर्ग होता, बरोबर का. 30चा वर्ग 900 होता, म्हणजे 31च्या आणि 30च्या वर्गाच्या मध्ये कुठेतरी 930 येणार आहे. बघा याच्या पुढे जाणार नाही, कारण तुम्ही 31चा वर्ग काढून बघा. आपल्याला काय करायचं आहे, 930 ही जी संख्या आहे ती कुठल्या दोन वर्ग संख्येच्या दरम्यान येते ते बघायचं आहे. 30चा वर्ग 900 आहे बघा. आता 31चा वर्ग मी काढून दाखवते. 1चा वर्ग करायचा असतो, 3चा वर्ग 9, त्यानंतर पुढे बघा 3 एके 3, 3चे दुप्पट, 3 दोन्ही 6, म्हणजे 961. 31चा वर्ग किती असतो, 961 असतो. ही वर्ग करण्याची पद्धत आहे. आता खूप मुलांना प्रश्न पडेल, असं काय केलं काय माहित. शिकवणार आहे मी पुढच्या लेक्चरमध्ये, घेऊया ते वर्ग कसे करायचे. मी फास्ट केलं, 30 पर्यंतचे वर्ग बऱ्यापैकी माझे इथून पाठ आहेत, पण पुढचे पाठ करायची गरज नाही, अशा पद्धतीने काढायचे असतात. त्याचं सेपरेट लेक्चर होणार आहे. हा 31चा वर्ग आला. 30चा वर्ग बघा 900,
31चा वर्ग 961. आपला गुणाकार किती आलाय 930. म्हणजे या दोन्हीच्या मध्ये कुठे तर असणार आहे ना, म्हणजे लहान वर्ग संख्या कुठली 900. बरोबर आहे का? मग इथं मी 900 लिहिते. समजते का बघा? 900चं वर्गमूळ काढायचं, पाया निघून जाईल. वर्गमुळात 900 म्हणजे उत्तर किती आलं 30. 30 का आलं कळलं का? कोणाचा वर्ग आहे 900? 30चा वर्ग आहे, म्हणून उत्तर आपण 30 लिहिलं. चला कन्फर्म करून टाकूया आणि परत मी थांबते. 30 गुणिले 31 छेद 2 बे के बे, इथं 15 झाले. 15 गुणिले 31 करा. 15चा पाडा सोपा आहे. 15 एके 15, हातचा गेला 1. 15 त्रिक 45. 45 आणि 1 46. आलं का? कन्फर्म? डन. ओके. चला, अशा पद्धतीनं आपल्या वेळ इथं संपलेला आहे. आजच्या होमवर्कसाठी मी तुम्हाला सांगितले, सुरुवातीला आपण 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या वर्गसंख्या लिहून घेतल्या, त्रिकोणी संख्या लिहून घेतल्या की नाही? किती आल्या? एकूण 13 आल्या होत्या. बरोबर आहे का? मग सगळ्या त्रिकोणी संख्या एकत्र लिहून घ्यायच्या. जसं की पहिली त्रिकोणी संख्या 1 आली, दुसरी 3 आली होती, 6 आली होती, 10 आलेली, 15 आली होती, परत पुढची त्रिकोणी संख्या 21 आली, परत 28, 36. अशा पद्धतीने या ज्या त्रिकोणी संख्या आल्या ना, त्याचा सगळ्यांचा तुम्ही पाया काढून बघायचा. होमवर्क आहे तुम्हाला. आता उद्या काही तू सोडून देण्यासारखं नाहीये, ते तुम्ही जादा सराव करण्यासाठी आहे. उद्या सोडून देताना पुन्हा म्हणू नका तुम्ही काढून द्या पाया किती आला होता ते. बरोबर आहे की नाही? तुमचं तुम्ही ते काढून बघा पाया किती येतोय. एक्झाम्पल साठी सांगते, क्रमाने घ्या. 1 घ्या, 3 घ्या, 6 घ्या. प्रश्न लिहिताना लिहायचा 1 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती, आत्ताच्या प्रश्नासारखं. मग काय करायचं? 1 गुणिले 2 करा, 2 येईल की नाही 2. मग 2 कुणाच्या 2च्या जवळची वर्गसंख्या कोणती? बघा, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, असे 30 पर्यंतचे वर्ग लिहून घ्या. आता 2 कुठे बसणार आहे? या दोन्हीच्या मध्ये कुठे तर. मग लहान वर्गसंख्या किती असेल? 1 असेल. 1चा वर्गमूळ 1 म्हणजे पाया किती आला? 1 आला. आला का बघा? आता पुढचं गणित घ्यायचं. 3 ही त्रिकोणी संख्या असून त्या संख्येचा पाया काढा. प्रश्न डबल लिहित नाही, सारखे तेच प्रश्न होत आहेत. लगेच उत्तर काढायचं. 3 गुणिले 2, 3 दोन्ही 6. 6 कुठे बसतोय? बघा, या दोन्हींच्या मध्ये 6 बसतोय, म्हणजे हा 4 घ्यावा लागणार. वर्गमुळात 4 म्हणजे 3 त्रिकोणी संख्या असली तर पाया किती असणार आहे त्याचा? 2 असणार आहे, हे की नाही? अशा पद्धतीने काय असेल ते पुढची, सॉरी 1 नंतर कदाचित 6 असावी. तुम्हाला जे दिलंय ते त्रिकोणी संख्या काढा आणि याचं उत्तर नक्कीच मिळवायचा प्रयत्न करा. कन्फर्म पण करता येईल. 2 पाया आला तर 2 गुणिले 3 पुढचा अंक, छेदामध्ये 2, 2 ला 2 गेलं. 3 येते का त्रिकोणी संख्या? हो येते, म्हणजे मी सांगितलेलं बरोबर आहे. त्यानंतर सगळ्या घ्या, अशा 13 संख्या घ्या आणि 13च्या 13 त्रिकोणी संख्यांचे पाया काढून तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा सुंदर अक्षरामध्ये. आजचा अजून वेगळा होमवर्क द्यायचा का बघा, जरा जास्त होतोय का होमवर्क? असू दे, एक देते अजून होमवर्क साठी एक्झाम्पल. 120 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा. 120 ही त्रिकोणी संख्या असून 120 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा. पाया किती असेल असा ऍक्च्युली प्रश्न आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे कंप्लीट. बघा येते का? या पद्धतीनं अशी अनेक उदाहरणं सोडवा. अजून एक उदाहरण घ्या तुमच्यासाठी पुढचं पण. 1225 हा प्रश्न आता मी डॅश करू का? लिहित आहे का? तोच प्रश्न आहे. 1225 ही त्रिकोणी संख्या असून या संख्येचा पाया किती आहे ते सांगा. होमवर्कला 2 उदाहरणे, त्याचबरोबर 1 ते 100च्या 13 संख्या होत्या, त्या नोटबुक मध्ये घ्यायच्या 13 त्रिकोणी संख्या क्रमाने आणि प्रत्येकीचा पाया काढायचा, पूर्ण करायचं. 120 आणि 1225चं पण काढा. होमवर्कचं उत्तर मला नक्की पाठवायला विसरू नका. काही विद्यार्थी पर्सनली व्हॉट्सअपला जॉईन आहेत, आय थिंक गर्ल्स आहेत सगळ्या. तुम्ही सगळ्यांनी ते उत्तर काढून मला पाठवलं तरी चालेल. त्यानंतर बघा, जे कोणी पर्सनली व्हॉट्सअपला माझ्याशी जॉईन नाही आहेत त्या विद्यार्थ्यांनी यूट्यूबला जरी तुम्ही उत्तरं कमेंट्स केली तरी सुद्धा चालेल. मी
उद्याच्या तासिकेमध्ये तुमची नावं कलेक्ट करते, त्यानंतर कोण कोण उत्तरं पाठवते त्यांची नावं जाहीर पण केली जातील. चला तर मग आजच्या पुरतं इथंच थांबूया. असाच अभ्यास करत राहा, असाच सपोर्ट करत राहा. पुढच्या बुद्धिमत्तेच्या लेक्चरमध्ये पुन्हा आपण नक्कीच भेटूया. तुमच्यासाठी, तुमच्या अभ्यासासाठी आमच्याकडून, मिशन खाकीच्या टीमकडून आणि वैयक्तिक माझ्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.